शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असून 12 तारखेला हा निर्णय जाहीर केला जाणार होता। मात्र आता या निर्णयाची दिशा काय असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे। अजित पवारांसारखे कर्तृत्ववान नेते सोडून जाणं महाराष्ट्रावर सर्वात मोठा अपघात, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला माहितीच नाही, तर सुनेत्रा पवार शपथ घेणार ह्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, शरद पवार यांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत वक्तव्य केलं आहे। सुनेत्रा पवार यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न, तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणं योग्यच, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे। संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं। शपथविधीसाठी थोडं थांबायला हवं होतं, मात्र पक्षाने जो निर्णय घेतला त्याला विरोध नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्यात भाजप पहिला आहे, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका। खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे अमित शहांचेच पक्ष, तर मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्यात भाजप पहिला आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे।